आपण गोष्टींच्या घर चॅनलवर आता 2 गोष्टी ऐकलेल्या आहेत. आज जी तिसरी गोष्ट आहे, ती आमच्या घराच्या शेजारी एक मावशी राहायच्या. तर त्यांचे वडील आहे ना, आमच्या कॉमन मम्मीला आणि मावशींना मुली मानायचे. ते पंढरपूरवरून यायचे आणि मग आम्ही कॉलेजला होते तेव्हा. संध्याकाळी सगळे एकत्र बसायचे मस्तपैकी. ते आजोबा अंगणात बसायचे आणि आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. तर त्यांनी आजची जी गोष्ट आहे, ती त्यांनी सांगितलेली आहे. बघू त्यांच्या भाषेत जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगेलच. पहा, ही आहे धामणकोकाची गोष्ट. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक भलं मोठं कुटुंब राहायचं. जवळजवळ 20-25 माणसांचं. चांगलं हसतं खेळतं कुटुंब. दिवसाकाठी किमान 50 भाकऱ्या लागणारं कुटुंब होतं ते. सर्वजण शेतात खूप राबायचे, खूप कमवायचे आणि खायचे सुद्धा खूप. म्हणजे त्यांना भरपूर खायला लागायचं. कारण कुटुंबच मोठं होतं. दिवसभर शेतात काबाड कष्ट करून यायचे, मग संध्याकाळी ते भरपूर जेवायचे आणि भरपूर विश्रांती घ्यायचे. त्यांच्यातल्याच एका भावाच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. सुनबाई जवळच्याच गावातल्या होत्या. सुंदर आणि हुशार. स्वयंपाक करण्यात तर त्यात खूपच तरबेज होत्या. सर्व मंडळी खुश झाली होती, कारण आता रांधायला नव्या दमाचं माणूस आलं होतं. दिवसभर शेतात खूप कष्ट करून ही मंडळी संध्याकाळी एकत्र जेवायला बसायची. म्हणजे त्यांची पद्धतच होती, त्यांची प्रथा होती की दुपारी भलेही कुठेही जेवा, पण संध्याकाळी जेवताना मात्र सर्वांनी एकत्र बसून जेवायचं. नवीन सुनबाई स्वयंपाक चांगला बनवायची, सर्वांना जेवायला वाढायची, पण स्वतः मात्र त्यांच्याबरोबर जेवायला बसायची नाही. कोणी विचारलं तर म्हणायची, खाईन मपला चुलीतला उंडा. काय म्हणायची? खाईन मपला चुलीतला उंडा. सर्वांना वाटायचं आपली सून नवीन असल्यामुळे सर्वांबरोबर जेवायला लाजत असेल. बिचारी किती चांगली आहे, सर्वांना व्यवस्थित पोटभर जेवू घालते, पण आपण मात्र राहिलेलं खाते बिचारी पोर. तर असे त्या सुनेची खूप वाहवा करायचे लोक. एवढे चांगली सूनबाई आहे, स्वयंपाक चांगला बनवते, सर्व चांगलं बनवते आणि आपल्याला मात्र सगळ्यांना जेवायला खावायला घालते आणि उरलं सुरलं ती खाते. सर्वांना जरी तिची दया येत असली तरी तिचा नवरा मात्र फार हुशार होता. त्याचं बारीक लक्ष असायचं आपल्या बायकोवर. सर्व गुणसंपन्न तर ती होतीच, फक्त प्रश्न होता की ती सर्वांबरोबर जेवायला का बसत नाही. आपल्या घराची जी प्रथा आहे की सगळ्यांनी संध्याकाळी एकत्र बसून जेवायचं, ती कशासाठी मोडते. आणि चुलीतला उंडा म्हणजे नेमका काय, नक्की काय खाते ती चुलीतला उंडा. त्यानं बऱ्याच वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली. आता लग्नाला जवळजवळ 2 महिने उलटले, तरीही नवीन सूनबाई सर्वांबरोबर जेवत नसे. ती आपली खात होती चुलीतला उंडा. मग एक दिवस तिच्या नवऱ्यानं काय केलं, रात्री सर्वांची जेवणं होऊ दिली आणि सर्वजण गप्पांच्या नादात रंगलेले पाहून हळूच गेला स्वयंपाकघरात आणि बसला लपून माळ्यावर. माळा म्हणजे काय, तर स्वयंपाकघरात एक माळा असायचा, जे आडगळीच्या वस्तू असायच्या त्या माळ्यावर ठेवल्या जायच्या. म्हणजे थोडक्यात स्टोर रूम आपल्या घरातलं. त्याची बायको म्हणजे नवीन सून इतर सुनांना बिलकुल काम करू द्यायची नाही. त्यांना सांगायची, तुम्ही शेतात राबता, काम करता, मग घरी नका करू. बिचाऱ्यांना बरं वाटायचं किती काळजी करते ही आपली. तर आपला हा जो हुशार मुलगा होता, नवरा होता, तो कुठे लपून बसला होता, माळ्यावर बसला होता. नवीन सुनबाईनं स्वयंपाकघरात आपली कामं उरकली. तिनं काय केलं, मग कामं संपत आली, स्वयंपाक सगळ्यांचं जेवण झालं, मग तिने काय केलं, तिनं एक चांगला मोठा कणकेचा गोळा घेतला. तो लपून पाहतच होता वरून ही काय करते ती. मग कणकेचा गोळा घेतला, त्याची जाडशी चपाती लाटली, पोळी लाटली जाडशी, आणि त्यात काजू, बदाम, मनुके, पिस्ते, खोबऱ्याचा किस आणि खजुराचं सारण भरलं. छान त्याचा गोळा केला, करंजीसारखा सर्व बाजूंनी हवाबंद केला आणि चुलीतल्या गरम राखेत ठेवून त्याच्यावरून थोडी अजून गरम राख आणि थोडे निखारे ठेवले, जळू नये म्हणून, व्यवस्थित भाजलं जावं म्हणून. नवरा हे सर्व पाहत होता. तो कुठे लपून बसला होता, माळ्यावर. मग तिनं सर्वांनी जेवलेली भांडी घेतली घासायला. एवढी जास्त भांडी, पण ती हट्टाने एकटीच घासायची.
त्यात तिचा अर्धा तास गेला. तोपर्यंत दमलेल्या माणसांची निजानी सुरू झाली. लोक दिवसभर काबाड कष्ट करायचे, शेतात राबायचे. मग त्यांचं एकदा जेवण झालं की ते गप्प झोपून जायचे. मग ती भांडी व्यवस्थित घासून सर्व जागेवर लावून चुलीजवळ आली. आता आपली ही नवीन सुनबाईनी काय केलं, भांडी घासली, व्यवस्थित घरात आणून ठेवली, ती त्याच्या जागेवर ठेवली. मग ती चुलीजवळ आली. तिनं निखारे उलटे पालटे केले. राख आता थोडी थंड झाली होती. तिनं चिमटा घेतला आणि मगाशी ठेवलेला चुलीतला कणकेचा गोळा बाहेर काढला. छानपैकी झटकला. त्याच्यावर राख होती ना खूप, ती झटकून टाकली. एका ताटात घेतला आणि सुरीनं त्याला मधोमध कापला. त्यावर अस्सल गावरान तूप घेतलं आणि यथेच्छ ताव मारला. ताव मारला म्हणजे ती खाल्लं तिने व्यवस्थितपणे. ओके, यथेच्छ ताव मारला त्यावर. नवरा पाहतच राहिला. त्यानं विचार केला, माझ्या घरच्यांना ही बाई बेसन भाकरी साधं जेवण जेवायला घालती आणि स्वतः मात्र काजू बदाम पिस्ते खाती. त्यानं तिला चांगलाच धडा शिकवायचा ठरवला. सुगीचे दिवस होते. सुगीचे दिवस म्हणजे ज्यावेळेस पीक काढणीला येतं ना, त्याला म्हणतात सुगीचे दिवस. तर सुगीचे दिवस होते. शेतात पिकं भरपूर आलेलं होतं. त्यांच्या इकडे खूप पीक आलेलं होतं. मग आता सर्वांना काय करावं लागायचं, राखणीला जावं लागायचं. तर सर्वजण आळीपाळीनं रात्रीची शेतात राखण करायचे. एक एक जोडपं एक एक दिवस. त्यांच्याकडे माणसंच तेवढी होती, त्यामुळे राखणीला बाहेरून बोलवायची गरज नव्हती. राखण करायची रात्रीचं, चोरा चिलटानी पळवू नये किंवा प्राण्यांनी त्याचं धुडगू खराब करू नये, याच्यासाठी मग त्याची राखण केली जायची. या नवीन जोडप्याला पण राखणीला जायचं होतं. आता कधी जातात राखणीला, रात्रीचं. आता शेतात काय केलेलं असतं, एक मचाण बांधलेलं असतं, म्हणजे असं उंचपैकी काय म्हणू शकतो आपण त्याला, उंच जागा केलेली असते ज्याच्यावर माणसं आरामात बसू शकतात, झोपू शकतात. तर शेतात मचाण बांधलेलं होतं. मस्त चंद्रप्रकाश होता. वातावरण खूप सुंदर होतं. दोघांनी तयारी केली. शेतात मुक्कामाला जायचं होतं ना त्यांना. आणि दोघं पोहोचली शेतामध्ये. मचाणावर बसून राखण सुरू झाली. आता नवऱ्यानं काय केलं होतं, मुद्दामच पाणी बरोबर घेतलं नव्हतं. त्यांनी ठरवलं होतं की पिण्याचं पाणी काही बरोबर घ्यायचं नाही, कारण त्या बाईला धडा शिकवायचा होता ना त्याला. मग त्यांनी काय केलं, पाणी बरोबर घेतलं नव्हतं. पिण्याचं पाणीच नाही बरोबर. आता सुनबाईनी काय खाल्ला होता, चुलीतला उंडा खाल्ला होता. त्यामुळे तिला तहान लागली. तिने काही तासानंतर पाणी पित असेल. आणि मग मध्यरात्र होती, हिला तर तहान लागलेली. मग तिचा नवरा गेला पाणी आणण्यासाठी. आता मध्यरात्रीची वेळ होती. टिपूर चांदणं पडलेलं होतं, म्हणजे माणसं दिसत होती, जवळचे शेत सगळं दिसत होतं. सुनबाई चांगल्याच जाग्या होत्या, त्यांना तहान लागली होती ना. संपूर्ण शेत इथून तिथून पसरलेलं. कोणीही माणूस नाही की शेजारी मनुष्यवस्ती नाही. फक्त लांबच लांब पसरलेल्या सावल्या, झाडांच्या सावल्या, पिकांच्या सावल्या, शेतातल्या कशात बाकी गोष्टींच्या सावल्या पसरलेल्या होत्या लांबच लांब. त्यात नवरा पाणी आणायला गेलेला. आता सुनबाईला चांगलीच भीती वाटू लागली. पूर्वी कधी तिनं असा अनुभव घेतलेलाच नव्हता. तेवढ्यात मचाणाच्या उजव्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली काहीतरी हालचाल जाणवली. सुनबाईला जाणवली. बरेच वेळा घरातले म्हणत असत, चिंचेचं झाड भारलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर भूत राहतं. आता मात्र सुनबाईला थंडीत चांगलाच घाम फुटला. थंडीचे दिवस होते, सुगीचे दिवस थोडक्यात थंडीच्या दिवसात येतात. आणि चांगलाच घाम फुटला तिला थंडीत सुद्धा. तिनं पाहिलं, ते जे कोणी होतं ते मचाणाकडेच येत होतं. ती जी हालचाल होती ना, ती मचाणाकडे येत होती, विचित्र उड्या मारत. जसं जसं ते जवळ येऊ लागलं तसं तसं त्याचा आवाज पण ऐकू येऊ लागला. ते जी हालचाल होती ना, ते गाणं गात होतं. काय गाणं गात होतं पहा, धामण कोका खाई त्याचा मळा कुठे हाई. काय म्हणत होतं, धामण कोका खाई त्याचा मळा कुठे हाई. सलग गाणं गात ते मचाणाखाली येऊन थांबलं आणि सुनबाईला विचारू लागलं, धामण कोका खाई त्याचा मळा कुठं हाय. आता मात्र सुनबाई चांगलीच घाबरली. ते म्हणालं, धामण कोकावर फक्त त्यांचाच अधिकार असतो. जिवंत माणसानं ते खायचं नसतं, आणि खाल्लं तर ते त्याला माणसाला घेऊन जाणार. सुनबाई चांगलीच घाबरली. तिने इकडं तिकडं पाहिलं.
नवरा येण्याची काही लक्षणच दिसत नव्हती आणि ते ते जे काही होतं ते काही जात नव्हतं, उलट मोठमोठ्याने गाणं गातच होतं. मग सुनबाईनं मोठ्या हिमतीनं त्याला सांगितलं, मीच धामण कोका खाते. धामण कोका म्हणजे काय, तिचा चुलीतला उंडा. पण आता इथून पुढे कधीच खाणार नाही. तिनं त्याची माफी मागितली. मग कसं तरी करून ते जे कोणी आलं होतं ते परत चिंचेच्या झाडाखाली सावलीत गायब झालं. तेवढ्यात तिचा नवरा पण परत आला. सुनबाई चांगलीच घाबरलेली होती. नवऱ्यानं आणलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं, शांत झाली ती. नवऱ्यानं विचारल्यावर सुद्धा तिनं काही सांगितलं नाही. पण दुसऱ्या दिवसापासून एक चमत्कारच झाला. सुनबाई सर्वांबरोबर जेवायला बसू लागली. संध्याकाळी ती सर्वांच्या मदतीनं काम करू लागली. सर्वांना आश्चर्य वाटू लागले, हे काय घडले? ती म्हणाली, मी आता या घरचीच आहे ना, त्यामुळे सर्वांसाठी जे नियम ते माझ्यासाठीही लागू होतात. तेच नियम माझ्यासाठी पण असले पाहिजेत ना. सुनबाईचा नवरा म्हणजेच आपले घरातले धाकटे चिरंजीव फक्त गालातल्या गालात हसले. बाकी सर्वांना बरं वाटलं की सुनबाई आपल्यात चांगलीच रुळली आहे, आता तिचं नौकं पण मोडलेलं आहे. अशी ही धामण कोकाची कहाणी सुफळ संपूर्ण.